मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. समुद्रात मोठी हालचाल सुरू आहे. एअर फ्लो महाराष्ट्राच्या दिशेने आणि ज्या समुद्रातील वेव्हज आहेत त्या पण खूप उंचावरनं दिसत आहेत. या सर्वांचा महाराष्ट्राच्या वातावरणावर काय परिणाम पडणार आहे त्याबद्दल आपण 2 मिनिटांमध्ये सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि शेतकऱ्यांनी त्याच्यानंतर काय करायचे तेही मी यामध्ये सांगणार आहे. सर्वात आधी बोलूया एअर फ्लोबद्दल. मॅपमध्ये तुम्हाला दिसत असणार आहे की कशाप्रकारे सध्या नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्राकडून महाराष्ट्राच्या जमिनीकडे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे खूप वेगाने वाहत आहेत. हे वारे आपल्यासोबत प्रचंड प्रमाणात बाष्प घेऊन येत आहेत. जसे तुम्ही या मॅपमध्ये पाहू शकता कशाप्रकारे हे वारे वाहत आहे. जेव्हा हे वारे सह्याद्री पर्वताला धडकतात तेव्हा कोकण आणि घाटमाथ्यावर ढगांची गर्दी होऊन जोरदार पाऊस सुरू होतोय. हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये पाऊस कुठे आणि कसा अडतो आणि त्यानंतर कसा पडतो. याचा फटका थेट आपल्या महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात तथा मराठवाड्यातील शेतकऱ्याला बसू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ पाहणं अगदी गरजेचं आहे. आता पाहूया समुद्राच्या लाटा कुणीकडे आहेत. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे अरबी समुद्रात सध्या मोठी खळबळ सुरू आहे. समुद्राच्या उंच लाटा पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनाऱ्यावर सध्या याचा प्रभाव जास्त जाणवतोय. तर मग मुसळधार पाऊस होणार का? हा प्रश्न तुम्हा सर्व शेतकऱ्यांना मनामध्ये बसला असेल. तर होय. गुजरातपासून केरळपर्यंत समुद्रात एक ऑफशोर ट्रॅक म्हणजेच हवेचा कमी दाबाचा रेषा सक्रिय आहे, जे की या मॅपमध्ये तुम्हाला दिसत असणार आहे. त्यामुळे किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता खूप जास्त आहे. हे वारे पुढे सरकून मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा, विदर्भातही पाऊस आणणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी, याबद्दल आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणूनच जर तुम्ही किनारपट्टीजवळ किंवा सखल भागात राहत असाल तर समुद्राची भरती म्हणजेच हाय टाईड आणि हवामान खात्याचा आजचा अलर्ट नक्की तपासून घ्या. सुरक्षित राहा, काळजी घ्या. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.